मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण टू बी, टू डू, टू हॅवची रूपे पाहणार आहेत. मित्रांनो, इंग्लिश बोलताना टू बी नंतर काय वापरलं पाहिजे, टू डू नंतर कोणता शब्द असला पाहिजे, टू हॅवची कधी रूप आपण वापरली पाहिजे हे बोलताना समजत नाही. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. चला तर वेळ न घालवता चालू करू. टू बी, टू डू, टू हॅवची. आजचा आपले पहिले आहेत टू बीची रूपे. तर टू बीची रूपे कोणती आहेत? आय एम, यू आर, he is, she is, it is, we are, they are. मित्रांनो, आय नंतर कायम एम वापरलं जातं, यू नंतर कायम आर वापरलं जातं, ही शी इट असेल तर इज वापरलं जातं, वी असेल तर आर वापरलं जातं, दे असेल तर कायम आर वापरलं जातं. आता आपण पाहणार आहे टू डूची रूपे. टू डू म्हणजे आय डू, यू डू, he does, she does, it does, we do, they do. मित्रांनो, आय, यू, वी, दे नंतर कायम डू वापरलं जातं. ही, शी, इट असेल तर कायम डज वापरलं जातं. इंग्लिश बोलताना हे कायम लक्षात ठेवा. ही नंतर कायम डज, शी नंतर डज, इट नंतर डजच येतं. ही डू कधीही येत नाही. तर मित्रांनो, कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला इंग्लिश बोला भेदडक स्पोकन इंग्लिश क्लास ऑनलाईन विथ अजित सर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, नक्की कमेंट करा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कायम पाहण्यास भेटतील. तर चला तर आपण पुढले पाहू. टू हॅवची रूपे. टू हॅवची रूपे. आय हॅव, you have, she has, she has, it has, we have, they have. तर हे लक्षात ठेवा. आय, यू, वी, दे नंतर कायम हॅव येतं आणि ही, शी, इट नंतर कायम हॅज येतं. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.